वरोरा इज डन अँड डस्टेड. आता आपण चाललो आहोत आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, द ब्लॅक गोल्ड सिटी ऑफ इंडिया, अर्थातच चंद्रपूरला. चलो लेट्स गो. तर आता आपण चाललोय वरोराहून चंद्रपूर. आपला रूट राहणार आहे वरोरा भद्रावती चंद्रपूर असा. 4 लेन रोड आहे, चांगला रोड आहे, चांगल्या कंडिशनमध्ये आहे. तर ट्रॅव्हलिंग शुड नॉट बी अ प्रॉब्लेम. मॅक्सिमम 1 तासात आपण चंद्रपूरला पोहोचून जाऊ. तर इफ यू डोंट नो, चंद्रपूरला म्हणतात ब्लॅक गोल्ड सिटी. तर ब्लॅक गोल्ड याच्यासाठी का, पहिले तर ब्लॅक गोल्ड म्हणजे कोळशाला म्हणतात, कोल. तर चंद्रपूरच्या आजूबाजूला मॅसिव्ह खूप मोठ्या प्रमाणात कोल रिझर्व्ह आहे आणि कोलची मायनिंग केली जाते. आणि म्हणूनच चंद्रपूरला ते एक टोपण नाव मिळालं आहे का ब्लॅक गोल्ड सिटी. वर्धा व्हॅली चे जे कोल माइन्स आहे ते वेस्टर्न कोल्ड फील्ड्स आहेत. तर त्या पूर्ण क्षेत्रात मायनिंग केली जाते. आणि इफ पॉसिबल आपण ट्राय करतोय का आपल्याला एक माइन विजिट करता येईल ॲटलिस्ट फॉर सम टाइम. तर ते बघूया आपण पुढे. अपार्ट फ्रॉम मायनिंग, पॉवर सेक्टरमध्ये जर आपण पॉवर किंवा एनर्जी सेक्टरमध्ये बघायला गेलं तर चंद्रपूर मध्ये आहे चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर प्लांट. आणि दिस इज सपोजेडली एशियाज लार्जेस्ट पॉवर प्लांट. इफ नॉट एशिया ॲटलिस्ट तो इंडियाचा तरी सगळ्यात मोठा पॉवर प्लांट आहे. आणि मुंबई पुण्यासारख्या शहरांना, महाराष्ट्राला आणि बाहेर पण इथून वीज पुरवठा होतो. तर थिंग ऑफ प्राईड फॉर महाराष्ट्र ॲज वेल ॲज चंद्रपूर ॲज वेल ॲज इंडिया. चंद्रपूर हे जे टाउन आहे किंवा आता डिस्ट्रिक्ट प्लेस आहे हे 13th सेंचुरीमध्ये गोंड राजा खंडक्या बल्लाळ शाह यांनी हे शहर प्रस्थापित केलेलं आहे. आणि खंडक्या बल्लाळ शाह वॉज फ्रॉम बल्लारपूर. ते नाव त्याच्यावरून आहे, बल्लारपूर किंवा बल्लार शाह म्हणतात, एकच आहे. तर जिथे पेपर इंडस्ट्रीज खूप आहेत. इफ यू नो, बल्लारपूरला पेपर इंडस्ट्रीज म्हणजे राईट फ्रॉम प्रिंटिंग टू सगळ्या टाईपचे पेपर्स खूप बनतात. तर तो राजा तिथं राहायचा, पण त्याला काहीतरी एक लेजंड सेज का त्याला काहीतरी स्किन ट्युमर्स होते, स्किन डिसीज होतं रॅदर. आणि तो असंच एकदा जंगलात फिरताना, आताचं जे चंद्रपूर आहे तिथे एक झरपट नावाची काहीतरी एक नदी आहे, त्याच्यात तेव्हा ते ड्राय बेड होतं, तिथे स्प्रिंग वॉटर होतं. तर त्या स्प्रिंग वॉटरनी त्यांनी ते आंघोळ केली का ते जे त्याचे ट्युमर्स होते ते वॉश केले आणि त्याच्याने ते क्युअर झाले. तर इथं काहीतरी दैवी शक्ती आहे असं त्यांनी हे करून त्यांनी तिथे एक सिटी प्रस्थापित केली, फोर्टिफिकेशन केलं, जे चंद्रपूर फोर्ट आहे आता. आणि तिथं टेम्पल्स पण बांधले, आता जे ओळखले जातात अचलेश्वर ग्रुप ऑफ टेम्पल्स चंद्रपूरचे. तर ही लेजंड आहे. तर 13व्या शतकापासून चंद्रपूर हे शहर अस्तित्वात आहे. इन टर्म्स ऑफ नेचर, चंद्रपूरच्या जवळच आहे ताडोबा अंधारी टायगर रिझर्व. जर आपण महाराष्ट्रात किंवा इंडियाच्या पॅरामीटर्समध्ये बघायला गेलो तर असं म्हणतात का शुअर शॉट जर टायगर स्पॉटिंग करायची असेल तर हे ताडोबा इज द प्लेस. काही जण म्हणतात का रणथंबोर किंवा MP मध्ये पण होतात टायगर स्पॉटिंग, म्हणजे शुअर शॉट जर तुम्हाला पाहिजे. अदरवाईज सफारी आपण करत राहतो आणि होत नाही टायगर. पण ताडोबा इज वन ऑफ दस प्लेसेस का म्हणतात का तुम्हाला जर टायगर बघायचाच असेल तर तुम्हाला ताडोबामध्ये सफारी करायला लागेल. अनफॉर्च्युनेटली आपण एकदम पीक हॉलिडे सीझनमध्ये जात आहोत, तर आपल्याला ते पॉसिबल नाही झालं यावेळेला. पण वेनेवर वी गेट अ चान्स विल डेफिनेटली विजिट. तर इथून एक मोहुर्ली गेट आहे चंद्रपूरच्या जवळ सफारी म्हणजे ताडोबामध्ये आतमध्ये जाण्यासाठी. आणि आजूबाजूला बाकीचे पण गेट्स आहेत, बट मोहुर्ली इज व्हेरी वेल नोन गेट फॉर ताडोबा. आणि टायगर सेटिंगसाठी पण म्हणतात का मोहुर्लीमधून गेल्यावर होते बऱ्यापैकी टायगर सेटिंग.
तर ओव्हरऑल आपण बघितलं असं वाटतं चंद्रपूर एकदम आउटस्कट्सवर आहे किंवा गडचिरोली सारख्या नक्षल इन्फेस्टेड एरियाच्या जवळ आहे, बट अदरवाईज पॉवर सेक्टर वाईज आणि टुरिझम वाईज चंद्रपूर इज वन ऑफ द लिडिंग आपण म्हणू डिस्ट्रिक्ट्स इन महाराष्ट्र. रस्ता आज चाललाय माईन्सच्या दिशेने. अर्थातच कोळशाच्या खाणींच्या राज्यात आपण जातोय. चंद्रपूरच्या चारी बाजूला कोळशाच्या खाणी आहेत आणि काही डायरेक्शन मध्ये सिमेंटचे सुद्धा डोंगर आहेत, लाईमस्टोनचे. तर मिनरल रिच सिटी आहे अशी. ऑन द वे टू चंद्रपूर आपण आलो आहोत भद्रावती इथे असलेल्या बीजासन टेकडीला. अलॉंग विथ कोल आणि एनर्जी, चंद्रपूरच्या एका बाजूला लाईमस्टोनचे डोंगर आहेत आणि त्यामुळे इथं सिमेंट मॅन्युफॅक्चरिंगचे इंडस्ट्रीज ACC, अंबुजा, दालमिया वगैरे असे आहेत. म्हणजे ते डायरेक्ट लाईमस्टोनमधून सिमेंट बनवतात आणि त्याच्यामुळे लॉजिस्टिक्स वाईज खूप फिजिबल आहे चंद्रपूर. आणि अलॉंग विथ कोल तसं सिमेंट मॅन्युफॅक्चरिंगसाठी पण एक मोठं ठिकाण आहे.
3 hours later. अँड वेलकम बॅक टू द कुकिंग टेबल. तर आज आपण चंद्रपूरला आलो आहोत आणि चंद्रपूरची स्पेशल अशी एक रेसिपी करणार आहोत जी स्पेसिफिकली ह्या रिजनमध्ये होते. एक कॉमन स्ट्रीट फूड म्हणून पण उपलब्ध आहे. तर आपण आज बनवणार आहोत लाखोळी डाळ वडे किंवा इथे याला लाखाची डाळ वडे पण असं म्हणतात. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला डाळ दाखवतो कारण ही याचा एकदम की इन्ग्रेडियंट आहे. तर ही तूर डाळ सारखी दिसणारी डाळ आहे, याला इथं लाखोळी डाळ म्हणतात किंवा लाखाची डाळ म्हणतात. दिसायला सेम असा येल्लोइश कलर आहे तूर डाळीसारखा, पण आकार असा थोडासा चौकोनी आहे, एकदम राऊंड नाही आहे. तर ही याचं वेगळेपण आहे. तरी रेसिपी आणि डाळ याच्यासाठी स्पेशल आहे किंवा विशेष आहे मी म्हणेल, कारण ही डाळ जी आहे असं पूर्ण महाराष्ट्रात भरात मिळत नाही. ती फक्त आपण चंद्रपूर, भंडारा किंवा गडचिरोली जिल्ह्यात असं भेटेल. ते पण तुम्हाला थोडंफार सर्च करावं लागेल तेव्हा भेटेल. रिझन बिंग 1960s का 70sमध्ये ह्या डाळीचं कल्टिवेशन प्रोडक्शन बॅन करण्यात आलं होतं का सायटिंग हेल्थ रिझन्स का याच्याने हाय क्वांटिटीजमध्ये कन्झ्युम केल्याने किडनी रिलेटेड प्रॉब्लेम्स वगैरे होऊ शकतात, कॅन बी फेटल, असे काही रिपोर्ट्स आले होते. पण परत 1980s का 1990sमध्ये परत याचं प्रोडक्शन आणि कल्टिवेशन सुरू करण्यात आलं. तर ते रिपोर्ट्स थोडे इनकरेक्ट प्रूव्ह करण्यात आले. बट तरी पण आता पण ही डाळ जी आहे ती खूपच रिजन स्पेसिफिक आहे. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली ह्या जिल्ह्यात मिळून जाईल तुम्हाला. अदरवाईज ही इझिली अवेलेबल नाही अशी. लेट्स गेट ऑन विथ द रेसिपी. तर फर्स्ट स्टेप म्हणजे आपल्याला डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाण्याने. नंतर 4 ते 5 तास त्याला भिजत ठेवायचं आहे. 4 ते 5 तासानंतर ती काढून पूर्ण पाणी त्याच्यातून निथळून काढून एका चाळणीमध्ये ठेवू शकतो, म्हणजे सगळं पाणी खाली गळून जाईल. डाळीतलं पाणी पूर्ण काढून टाकल्यानंतर आपल्याला डाळ मिक्सरमध्ये जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. एकदम फाईन पेस्ट नाही करायचा, थोडं जाडसर असं हाताला लागेल किंवा ते फ्राय केल्यानंतर त्याचं चांगलं टेक्स्चर येतं, म्हणून आपल्याला थोडं जाडसरच डाळायचं आहे. आपण पुढच्या स्टेप बघूया. तर मी ही अर्धी वाटी डाळ घेतली होती आणि ती अशी वाटली होती. तर तुम्ही बघू शकता काही काही ठिकाणी थोडी पूर्ण पण आहे, अर्धवट आहे डाळ. अशी जाडसर आपण दळून घेतली आहे, तसंच टेक्स्चर असायला पाहिजे. थोडीशी धना पावडर, थोडासा ओवा, थोडी अद्रक लसणाची पेस्ट, थोडे तीळ चांगला क्रंच आणि टेक्स्चर येण्यासाठी, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि फायनली थोडी डाळ जी आपण भिजवलेली नाही, डायरेक्ट आपण टाकतोय याचा क्रंच आणि टेक्स्चर येण्यासाठी. तर हे सगळे आपण इन्ग्रेडियंट्स घेतले, हे सगळे मिक्स करून घेऊया आपण. आपण आपले सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेतले. आता हे वडे क्रिस्पी येण्यासाठी आपण थोडंसं एकदम कडकडीत गरम असं तेल टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. आणि पुन्हा एकदा चांगला मिक्स देऊया. आपलं वड्याचं बॅटर रेडी झालं आहे. आपण आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया आणि मग एक एक करून आपण वडे फ्राय करून घेऊया. आता वडे बनवण्यासाठी असा एक गोळा घ्यायचा आहे आणि तो हातावर असा बोटांवर जमेल तितका आपण चपटा किंवा फ्लॅट करून घेऊ. आणि आपण तेल गरम करायला ठेवलंय.
गॅस कमी करून आपण तेलात फ्राय करूया. तर असा मी एक वडा सोडतोय. वडा टाकल्यानंतर लगेच तुम्ही त्याला हलवू नका, थोडंसं त्याला कुक होऊ द्या, त्याचा शेप पकडू द्या. मग आपण त्याला फ्लिप किंवा एका साईडला करूया. आपण तोपर्यंत एक एक करून असे वडे तयार करून घेऊया, म्हणजे फ्राय करायला इझी जाईल. असा आपला एक वडा फ्राय होऊन गेलेला आहे. आपण तो झाऱ्यात काढून घेऊया तेल ड्रेन होण्यासाठी, आणि तसेच बाकीचे वडे पण आपण बनवून फ्राय करून घेऊया. आपले वडे छान फ्राय होतात आहे. तर विदर्भातल्या वड्यांची किंवा असं फ्राय केलेल्या आयटमची एक स्पेशालिटी म्हणजे इथं चटणीचा जास्त गेम नसतो. जसं मुंबई किंवा दिल्लीला जाल तुम्ही चाटसोबत अशा फ्राईड आयटमसोबत हिरवी चटणी लाल चटणी वगैरे देतात, तसं इथे गेम नसतो. इथं वडे आणि त्याच्यासोबत मग एकतर फ्राईड मिरची असेल किंवा तुमचा रस्सा असेल. तर हे खूप मोठा एक स्टार डिफरन्स आहे. आज पण आपल्याला खूप छान लोकेशन भेटलं आहे. रस्त्यालगतच असं एक मंदिराचा परिसर आहे. खूप मोठा परिसर आहे, छान झाडं लावलेले, सावल्या आहेत खूप. एकदम आपला सेटअप पण छान जमलेला आहे, लाइटिंग वगैरे इनफॅक्ट खूप व्यवस्थित आहे. आणि माझ्या पाठीमागे जसा रस्ता आहे तसंच समोरच एक मोठा सिमेंट प्लांट आहे. ऑब्विसली चंद्रपूर बिईंग वन ऑफ द सिमेंट हब्स ऑफ महाराष्ट्र, तर तिथं पुढे एक मोठा सिमेंट प्लांट आहे. तर म्हणजे लोकेशनला साजेसा असं आपल्याला सेटअप झालेला आहे. आपले वडे छान फ्राय झाले आहेत, त्यांना आपण काढून घेऊया आणि एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेऊया, म्हणजे त्याच्यातलं जे एक्सेस ऑइल आहे ते ड्रेन होऊन जाईल. असेच आपण बाकीचे पण वडे तयार करून फ्राय करून घेऊया. तर वड्यांसोबत मॅन्डेटरी म्हणून आपण हिरवी मिरची पण फ्राय करून घेणार आहोत. हे मिरच्या अशा काढून घेऊया आणि पिंच ऑफ सॉल्ट. मिरच्या रेडी आहेत. तर आपण असे सगळे वडे फ्राय करून घेतलेले आहेत. एकदम खूप छान दिसतं, असं रेडिश येल्लोइश क्रिस्प आलेले, सोबत मिरच्या पण घेतलेल्या आहेत. तर दिसायलाच खूप यम्मी दिसत आहे. चलो लेट्स गिव इट अ टेस्ट. छान क्रिस्प आहे वड्याला, जे रेग्युलर डाळ वड्याला असतो तसं क्रिस्प आहे. बंजी आफ्टर टेस्ट आहे. आता मी खूप डाळ वडे खाल्ले, युजली आपल्या उडप्याकडे मिळतात किंवा इकडे तिकडे मिळतात तसे डाळ वडे ट्रेनमध्ये मिळतात, पण टेस्ट इज कम्प्लिटली डिफरंट. कारण ऑब्विसली वेगळी डाळ आहे आणि त्याच्यामुळे खूपच वेगळी टेस्ट आहे. आपल्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर त्यांचा चांगला फ्लेवर येतोय. यम्मी. एकदा थोड्या मिरची सोबत मिरचीची वेगळीच किक लागते आणि वड्याला छान कॉम्प्लिमेंट करते. जस्ट ऑसम. आता मला कळतं का ह्या भागात असा वडा का फेमस आहे. नाईस. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम चंद्रपूर.